हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत तिळाची चिक्की. त्याला तिळाची पट्टी ही कोणी कोणी म्हणतं. तुम्ही बघू शकता मी बनवलेली आहे आणि तुम्हाला आता मी दाखवते कशी बनवली. त्यासाठी मी ते गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि ते मी तुम्हाला दाखवते साहित्य काय काय घेतलं आहे. तर मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी तीळ घेतलेला आहे आणि थोड्या प्रमाणामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये मी इलायची पावडर घेतलेली आहे. तर आपल्याला जे तीळ होते ते असे छान असे भाजून घ्यायचे. त्यासाठी मी ते कढईत टाकलेले आहेत आणि हे तीळ असे लालसर आणि त्याला तडतड होईपर्यंत सगळं तीळ भाजून घ्यायचे. तर त्याला 7 ते 8 मिनटं लागतात भाजेपर्यंत. तुम्ही बघू शकता मी अगोदरच कढई ठेवलेली होती, त्यामुळे मग 7 ते 8 मिनटामध्ये माझे तीळ ते छान असे भाजून झालेले आहे. त्याला लाल रंग येतो. तुम्हाला दाखवते मी माझं किती छान तिळाला लाल रंग आलेला आहे. तुम्ही ते बघू शकता माझ्या तिळाला इथे छान असा लाल रंग आलेला आहे. त्यानंतर मी ते एका डिशमध्ये काढून घेतलेत आणि परत गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आता 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी ते घालत आहे साजूक तूप. तर आधी थोडंसंच पडलं होतं माझ्याकडे, मग थोडंसं अगोदर परत टाकून घेतलं त्याच्यामध्ये. तर इथं ते वितळलं की मग आपल्याला याच्यामध्ये 1 वाटी जो गूळ घेतलेला होता मी तुम्हाला दाखवलेला, तर तो टाकून घेतलेला आहे. तर हा जो गूळ आहे ना, त्याला जोपर्यंत आपली चासणी तयार होत नाही ना तोपर्यंत त्याला छान असं हलवत राहायचं आहे. त्यातले जे खडे वगैरे जे असतात ते छान मेल्ट होऊ द्यायचे, वितळू द्यायचे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की माझी चासणी किती सुंदर अशी झालेली आहे आणि एकदम छान अशी मेल्ट झालेली आहे. त्यानंतर आपल्या याच्यामध्ये तीळ टाकून घ्यायची लगेच. तर तीळ इथं मी टाकून घेतलेलं आहे. त्याला छान असं मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला बघू शकता मी आता विलायची पावडर टाकून घेते आहे. ते जे मी घेतलं होतं ना ते विलायची पावडर याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानं काय होतं माहिती आहे का, छान लागते, चव छान लागते आणि विलायचीचा स्वाद लागतो. आणि ते मी ना पोळपाटाला अगोदरच थोडंसं साजूक तूप लावून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर हे जे काही मिश्रण होतं ना आपलं तर तिळगुळाची पट्टीचं, तर ते मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आणि त्याला जर छान आपण एकदम असं लाटून घेणार आहोत, जेणेकरून आपली जी पट्टी असेल ना, चिक्की जी असेल ना, आता ती एकदम अशी पातळ अशी होईल, कडक लागेल छान खायला. त्याच्यामुळे मी एकदम त्याला असं लाटण्याने अशी छान लाटून घेणार आहे. म्हणजे ती छान अशी प्रेस होऊन जाईल. तुम्ही बघू शकता की ती छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे मी याच्यासाठी पट्टीसाठी. त्यानंतर तुम्हाला हवे तसे तुम्ही कापू शकता याला, कमी जास्त. तुम्हाला क्रॉसिंग आवडली तर क्रॉसिंगमध्ये वगैरे. तर तुम्ही बघू शकता मी ते सगळे असे छान असं कापून घेते. तर थोडं हळूहळू करायचं, कारण काय होतं आपण जे हे केलेलं असतं ना ते गरम असतं ना, गरम असतं ते मिश्रण, त्यामुळे ती तुळ्याची शक्यता खूप हे असते. त्यामुळे मग थोडंसं हळूहळू करत राहायचं. तर आणि म्हणजे काय झालं माहिती आहे का, मला ना लाडूपेक्षा ना चिक्की खूप आवडते. त्यामुळं मग मी म्हटलं चला चिक्कीच बनवून दाखवते. आणि किती इझिली निघतं आहे बघू शकता. 10 मिनटं त्याला आपण फॅनच्या खाली ठेवणार आहोत आणि त्यानंतर मग इथे इझिली निघतात. तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला संक्रांतीसाठी ताट तयार करून दाखवलेलं आहे. संक्रांती स्पेशल तिळगुळाची पट्टी होती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू.